झालेला आहे आणि आता छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले शाहू आंबेडकरांच्या जनतेच्या रेटेमुळे आपण समोर आता आलेलो आहोत लोकसभेच्या याच्यासाठी. इतर एक इंडिया आघाडी आणि इतर विचार आणखीन इतर सर्व विचार आपण पुढे नेणारच आहोत. त्यामध्ये अर्थातच शिवाजी महाराज शाहू महाराज कार्य प्रामुख्याने आपल्यामध्ये गुंतलेलेच आहेत पूर्वीपासून. तर त्या दृष्टिकोनातून आणि जनतेच्या हितासाठी जे काय करता येईल ते करण्याच्या दृष्टिकोनातून आपण हे पावलं उचलतो. तर महाराष्ट्रामध्ये सर्वात लवकर सुरुवात केली असेल छत्रपती शिवाजी महाराजांनी चंदगड तालुक्याचा 2 दिवसाचा दौरा केला. फक्त 25 ते 26 गावं पूर्ण केली आणि प्रचंड प्रमाणामध्ये लोकांचा प्रतिसाद मिळाला. तर आम्ही संध्याकाळी 5 वाजता लोकांचं अत्यंत हलाखीचं जीवन आहे, पण तरी लोक चांगल्या परिस्थितीमध्ये आहेत. तीर्थयात्रेला गेल्यानंतर यांनाही समाधान वाटलं. लोकांनी फुलं वगैरे टाकली आणि लोकांना जर बघितलं, तिथले लोक जर बघितलं, तिथे फोटो पण आपण जर बघितलं, तेही लोक जे लांबवर आहे धनगरवाड्यावर गेल्यानंतर काय असतात आणि राजाचा बघण्याचा एक दृष्टिकोन, त्या दृष्टिकोनातून त्यांनी धनगरांच्यामध्ये देशी निघा कोणी ज्या जाती जर लोकशाही पाहिजे असेल तर हात वर करा. पण लोकांनी सगळ्या हात वर केले आणि मग परत विचारलं की हुकुमशाही पाहिजे, कुणी हात वर केला नाही. आणि त्यानंतर म्हटले की हेच काम तुम्हाला करायचं आहे, निवडणूक हे फक्त माध्यम आहे. धन्यवाद. आम्ही लोकांच्या पुरता आलो की बाबा संविधान स्थापित झालेलं आहे, शाहू आंबेडकरचे विचार स्थापित झालेले आहे, म्हणून महाराजांना ह्या निमित्तानं महाराजांना पाहणं एक गरजेचं वाटतं. म्हणून महाराजांना आम्ही सर्वांनी सर्व पक्षाच्या सर्व याच्यामध्ये लोकांनी महाराजांच्या प्रतिष्ठापना हा एक महाराष्ट्रामध्ये एक वेगळा संदेश जाणार आहे. त्या इंडिया गेटच्या सर्व लोकांनी मदत केली. चांगल्या पद्धतीने लोकात दिसणारे आपले प्रधानमंत्री वेगवेगळं वैशिष्ट्य आहे, भूषण आहे. आज आपण मी मुद्दाम सारखं म्हणतो की निवडणुकीचं निमित्त जरी असलं